डॉट खायला नाही. चल कुस्ती कर. एक नंबर 70 किलो माती विभाग सेमी फायनल साठी लढत. दीपक पाटील कोल्हापूर लाल पट्टी, अशफाक तांबोळे कोल्हापूर सोलापूर लाल पट्टी मध्ये निळ्या पट्टी मध्ये चला. दीपक पाटील कोल्हापूर लाल पट्टी, अशफाक तांबोळे सोलापूर निळ्या पट्टी मध्ये चला. अतिशय प्रेक्षणीय अशा लढतीमध्ये अभिजित भोईर पुणे जिल्हा एक नंबर फायनल मध्ये प्रवेश. 97 किलो वजन गट माती विभाग चालू कुस्ती संपल्यानंतर 10 मिनिटांनंतर सेमी फायनलच्या लढतीला प्रारंभ होणार आहे. पैलवान नोंद घ्या. चालू कुस्ती संपल्यानंतर 10 मिनिटाचा वेळ असेल आणि त्यानंतर सेमी फायनलच्या कुस्त्यांना प्रारंभ होईल. पृथ्वीराज सलगर लाल पट्टीमध्ये आणि रोहन पवार निळ्या पट्टीमध्ये कुस्ती लागे. चल शाबाश. पैलवान दोन्ही पायाला रिबीन घालून कुस्ती कर बाला. शाबाश. दीपक पाटील कोल्हापूर लाल पट्टी, अशफाक तांबोळे सोलापूर निळी पट्टी धारण केलेला पैलवान 70 किलो माती विभाग सेमी फायनल साठी लढत. एक मारायला फक्त पक्का एक. चल बाला कुस्ती कर. हात काढून घे. दिलेची मारणे. अरे काकत हात काढून घे. आकडा प्रमुख कुलदीप यादव, साईड पंच म्हणून अमित मस्के. शाबाश शाबाश बाल्या. कुस्तीची सुरुवात होते. 97 किलो सेमी फायनल. घालून कुस्ती कर. शंकर बनकर सोलापूर लाल काशो विरुद्ध हर्षवर्धन लोमटे धाराशिव निळा काशो. दोन्ही पैलवान मॅटवर तयारी करून या. 2 नंबर मॅटवर सेमी फायनल. बाल्या वाद तिथनं पाय. संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील कोटगौड सांगली लाल पट्टी विजय झालेला सेमी फायनल मध्ये दाखल. 10 मिनिटाची विश्रांती असेल आणि 10 मिनिटानंतर 97 किलो वजन गट सेमी फायनलच्या लढतीला प्रारंभ होईल. पैलवान नोंद घ्या. चेतन रेपाळे अहिल्यानगरचे पैलवान विजय. आणि कुस्तीचा प्रारंभ होतोय. दीपक पाटील कोल्हापूर लाल पट्टी वर्सेस पुढची कुस्ती अशफाक